एकीकडे पवार काका पुतण्यांमध्ये वार पलटवार सुरू असल्याचं पाहायला मिळालं, तर दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। सामनाच्या रोखठोकमधून पुन्हा एकदा मनसेसोबत युतीसाठी साथ घालण्यात आली। मनसेअध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची राजकीय युती व्हावी अशी अनेक मनसे सेना कार्यकर्त्यांची इच्छा आहे। दोन्ही पक्षांकडून त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, पण आता संभ्रम नको, युती होणं गरजेचं आहे असं रोखठोकमध्ये म्हटलंय। तर विरोधकांमध्ये गोंधळ बाळू नये आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी एकत्र येण्याची गरज या रोखठोकमधून मांडण्यात आली आहे। तर सामनातील रोखठोकमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे युतीबाबत ते बघूयात। महाराष्ट्रात सध्या मराठी एकजुटीचे जोरदार वारे वाहत आहेत। मराठीच्या प्रश्नावर दोन ठाकरे एकत्र आले, ते राजकीयदृष्ट्याही यावेत हा मराठी माणसांचा रेटा अभूतपूर्व आहे। दिल्ली महाराष्ट्राचे सत्ताधारी युती घडू नये म्हणून प्रयत्न करतील। हिंदी सक्तीविरोधात दोन ठाकरे एकत्र आले, पण राजकीय युती अद्याप जाहीर झालेली नाही। युती होणं गरजेचं आहे असं सामनाच्या आता संभ्रम नको या मथळ्याखाली लिहिलेलं आहे। सरकारनं मनोज जरांगेंचं आंदोलन एक दिवस स्वतः राज ठाकरे बोलून संभ्रम दूर करतील असं सुद्धा म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे एकीकडे राज ठाकरे यांनी सूचना दिलेल्या आहेत मनसैनिकांना काहीही बोलू नका असं म्हणत, तर दुसरीकडे सामनामधून रोखठोकमधून हा लेख लिहिण्यात आला। मी एवढंच म्हणतो की लोकांची इच्छा आहे, लोकांच्या भावना आहेत आणि लोकांचा रेट आहे। आणि स्वतः राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करतो। आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल आणि तुमच्या मनात जे आहे ते होईल। ते आता रोज उद्धवजी ठाकरेंच्या जवळ असतात ना, त्यांनी डायरेक्ट सांगायला पाहिजे ना त्यांना। उद्धवजी ठाकरेंच्या जवळ असतात ना, त्यांनी डायरेक्ट सांगायला पाहिजे ना त्यांना। दरम्यान संजय राऊतांनी मुंबई संदर्भात केलेल्या विधानावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। भाजपला मुंबई परप्रांतीयांची बटीक करायची असल्याची टीका संजय राऊतांनी केली। धारावीचं उदाहरण देताना मुंबईची लूट सुरू आहे, मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार केलं जात असल्याची टीका संजय राऊतांनी केली। यावेळी मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला। तर राऊतांच्या या विधानाचा भाजपकडून जोरदार समाचार घेण्यात आला। सत्ताधारी मूर्ख लोक आहेत। सत्ताधाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? मुंबईचं दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं केलं या लोक। मुंबादेवीचं आम्हाला सांगू नका हो। ही मुंबई मराठी माणसाची आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे आणि काही धनिक शेठ गुजरातचे आणि राज्यकर्ते मुंबईला त्यांची बटीक बनवू इच्छितात, म्हणजे तोच अर्थ आहे। काय कमी केलं मुंबईनं तुम्हाला? सर्व काही दिलं, नाव, प्रसिद्धी, पैसा। आज तुम्ही मानसिक दृष्ट्या उद्ध्वस्त झालाय म्हणून तिला तुम्ही रखेल म्हणाल? हा केवळ मुंबादेवीचा नाही, तर मुंबई शहराचा, मराठी माणसाचा, इथे राहणाऱ्या प्रत्येकाचा हा अवमान आहे। मुंबईचा उल्लेख यापूर्वी सुद्धा दिल्लीची तजेलदार वेशा असा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सर्व संयुक्त महाराष्ट्राच्या नेत्यांनी केलेला आहे। हे जे माझ्यावर टीका करतायत त्यांनी इतिहास समजून घ्यावा महाराष्ट्राचा। दिल्लीची तजेलदार वेशा आणि त्यातून आंदोलन झालं, कळलं? हे आम्हाला तुम्ही शब्द काय, वाक्य काय, संस्कृती काय अजिबात शिकवू नका। हे सगळे भडवे आहेत।